होत आहेत. थेट जाऊयात बीडला. अत्यंत नाट्यमयरित्या बघतोय आपण की बीडच्या या सगळ्या रिझल्टनं वळण घेतलेलं आहे. कारण अवघ्या 2 फेरी बाकी आहेत आणि या 2 फेरी बाकी असताना बजरंग सोनवणे हे 2000 मतांना आघाडीवर आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघातील ही सगळ्यात शेवटची मतमोजणी बाकी होती. इतर मतमोजणी संपलेली आहे. मात्र आता केवळ 2 मतदान मोजण्याच्या फेरी आहेत आणि या फेरीवरती बीडचा खासदार कोण हे ठरणार आहे. अतिशय नाट्यमय वळणावरती ही बीडची निवडणूक आली, कारण आपण बघितलं की जवळपास 10 ते 12 फेऱ्यामध्ये पंकजा मुंडे आघाडीवर होत्या. मात्र शेवटच्या 2-3 फेरीमध्ये बजरंग सोनवणे हे पुढे येताना पाहायला मिळत आहेत आणि आता अगदी 29व्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे यांनी 2000 मताची आघाडी घेतली आहे. त्यामुळं बीडचा खासदार कोण हे आता आष्टी विधानसभा मतदारसंघ ठरवणार आहे. धन्यवाद. त्या ठिकाणचे अपडेट्स आपल्यापर्यंत येताना दिसत आहेत. सरिता मॅडम, आपण बघितलं की बीडमध्येही चित्र बदलताना दिसतंय.